दुसऱ्याला अकार्यक्षम ठरवून आपण कार्यक्षम आहोत हे सिद्ध करता येत नसतं. त्यामुळे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यावर मी वैयक्तिक आणि राजकीय स्वरूपाची टीका टिप्पणी करणार नाही. पण मी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहत असताना तरुण आणि महिलांना रोजगार आणि शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मी केलेलं काम आणि आंबेडकर चळवळीत केलेलं माझं कार्य, तसंच यापुढे मिरज मतदारसंघासाठी माझा विकासाचा अजेंडा यावरच बोलणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध उद्योजक आणि आंबेडकर चळवळीतले ज्येष्ठ नेते CR सांगलीकर यांनी दिली आहे. मिरज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे असं सांगून CR सांगलीकर पुढे म्हणाले, मिरजेत काँग्रेसचा हात असल्याशिवाय भाजपच्या कमळाला पाडता येत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी करण्यापेक्षा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपलं व्हिजन काय आहे हे जनतेसमोर मांडणं आणि निवडणूक लढवणं हेच खरं विकासाचं राजकारण असतं. आज मिरज इथं प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मिरज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि काँग्रेस पक्षानं माझ्या मागणीचा विचार करावा, अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलं. एकंदरीत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आल्या कारणाने मी आज फिरत आहे, तळागाळात जातो, लोकांची भेटीगाठी घेतो, चालू आहे. एकंदरीत सांगायचं एवढंच आहे की मला इलेक्शन्स यावेळेला 2024 लढायचं आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे की बाबा पत्रकारांना एकदा सांगून डिक्लेअर करायला पाहिजे की बाबा मी इच्छुक राहायची, इच्छुक 2014 पासून आहे, पण इलेक्शन लढवायचे का नाही लढवायचं आहे, तर यावेळेला 2024चं इलेक्शन मी लढवणार आहे. तेही काँग्रेस पक्षाकडनं लढवणार आहे. काँग्रेस पक्षाने आता जे चिन्ह जर देत असेल तर लढवणार आहे. आणि इव्हन म्हणत असेल की महाविकास आघाडी म्हणून आणखीन कोणाला जर मिळत असेल तर आम्ही का बंडखोरी वगैरे करण्याच्या भानगडीत पडणार नाही. कारण की महाविकास आघाडी आहे, त्यांच्याबरोबरीने आम्हाला जावं लागणार. मी फक्त काँग्रेसचाच इच्छुक आहे. आणखीन एक क्लिअर करतो की महाविकास आघाडीवाल्यांनी जर मला विचारलं की बाबा तुम्ही आमच्याकडनं लढणार आहे का, त्यावेळेचं आमच्या वरिष्ठांना विचारून, आमच्या वरिष्ठांनी जर आम्हाला काही आदेश दिला की बाबा ठीक आहे तुम्ही लढू शकता, त्यावेळेला विचार करण्यात येईल. अदरवाईज मी काँग्रेस पक्षाचा आहे, काँग्रेसबरोबर राहण्यामध्येच माझा इंटरेस्ट आहे. पण लढताना कसं करायला पाहिजे, लढायला निघालं म्हणजे सर्व गोष्टी तयारी आहे माझी, कुमक आहे ना म्हणजे बरोबरच, ते तुम्हाला वेळेमध्ये दिसेल. आजही तुम्हाला बसल्यावर ते सांगतो, 2024लाही हाताची चिन्ह मिळत नसेल तर मी लढणार नाही, आजही सांगतो. याचा अर्थ असं नाही म्हणत की 2019ला रोल होतं माझ्या हातावर होतं. आणि एकच आहे की मी तुम्ही सगळ्यांसमोर सांगतो, माझी धारणा आहे, बरोबर पण असेल चुकीचं पण असेल, हाताची चिन्हाशिवाय BJPचं कमळ पाडता येणार नाही, असं एक माझी स्वतःची धारणा आहे. खरंही असेल चुकीचंही असेल.